नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हा जो आपला विषय आहे, FY BSc कम्प्युटर ऑफ सायन्सचा हा आपला इलेक्ट्रॉनिकचा सब्जेक्ट आहे सेकंड सेमिस्टर मधला. फर्स्ट इयर मधला सेकंड सेमिस्टर जे आहे, तर त्यामधील हा आपला सब्जेक्ट असणार आहे. मग त्याचे प्रॅक्टिकल जे आहे, तर ते प्रॅक्टिकल रिलेटेड आपण ही लेक्चर सीरीज जी आहे तर ती क्रिएट केलेली आहे. आता यामध्ये पहिले जे प्रॅक्टिकल होतं तर ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे जे डिजिटल प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे जे प्रॅक्टिकल आहे तर ते आपण प्रोटोस जे ॲप आहे तर अ, त्याची हेल्प करून आपण ते रन करत असतो. मग बघा जे आपलं पहिलं प्रॅक्टिकल जे आहे तर ते आपण केलेलं आहे. त्या अगोदर प्रोटोस ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचं ते पण आपण बघितलेलं आहे. त्यानुसार सिक्वेन्सने तुम्ही जर प्रॅक्टिकल्स बघितले, पहिलं प्रॅक्टिकल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, तर तुम्हाला सेकंड प्रॅक्टिकल येणार आहे. म्हणजेच जे काही आपल्याला डिव्हाइस लागत असतात, तर ते डिव्हाइस कशाप्रकारे घ्यायचे, कनेक्शन कशाप्रकारे जॉइन करायचे, ते जर तुम्हाला जमलं, तर हे सेकंड प्रॅक्टिकल जे आहे, तर ते तुम्हाला लवकर जमणार आहे. तर आपलं सेकंड प्रॅक्टिकल जे असणार आहे बघा, रिल रिअलायझेशन ऑफ बेसिक गेट्स युजिंग डिस्क्रीट कॉम्पोनंट्स. बघा आपलं जे दुसरं प्रॅक्टिकल जे आहे तर ते असणार आहे रिअलायझेशन ऑफ बेसिक गेट्स युजिंग डिस्क्रीट कॉम्पोनंट्स. आता जे काही बेसिक गेट्स आहेत तर त्यामधले आपण तीन गेट्स जे आहेत तर ते डिस्क्रीट युजिंग डिस्क्रीट कॉम्पोनंट्सचा यूज करून रिअलायझेशन करणार आहोत. त्यामध्ये कोणकोणते गेट्स असणार आहे? पहिलं आहे अँड गेट. पहिलं आहे अँड गेट, दुसरा आहे ऑर गेट, तिसरा आहे नॉट गेट. हे तीन गेट आपण रन करून बघणार आहोत. तर सुरुवातीला बघा आपण एक्सप्लेन करणार आहोत पीपीटीच्या माध्यमातून. एक्सप्लेन केल्यानंतर आपण प्रोटोस ॲपवर जाणार आहोत व त्या ठिकाणी जाऊन रन करणार आहोत. पण ते व्यवस्थित रन होतं की नाही आपल्याला ते क्रॉस चेक करायचं आहे. रन झालं की ते आपण जो गेट आहे, अँड गेट असेल, ऑर गेट असेल किंवा नॉट गेट असेल, तर तो व्हेरिफाय झालेला आहे. आता सुरुवात करूया बघा. पहिलं जे आपलं गेट्स असणार आहे अँड गेट्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अँड गेटचा जो फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला माहीत असला पाहिजे आणि जी काही सर्किट डायग्राम आहे, तर ती पण तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण फॉर्म्युला लिहून घेऊयात. आता हे तुम्हाला पाठ आहे बघा. अँड गेटचा जो फॉर्म्युला आहे, तर तो काय असणार आहे? A इंटू बी इज इक्वल टू वाय. आता यामध्ये इनपुट्स तुम्हाला माहित आहे A आणि B आणि Y काय आहे आपला आउटपुट आहे. आपल्याला माहिती आहे कोणकोणते नंबर्स घ्यायचे आहेत 00, 01 घ्या, त्यानंतर 10 घ्या इनपुट्समध्ये, त्यानंतर लास्टला 11 घ्यायचं आहे. करा मल्टिप्लिकेशन 0 इंटू 0, 0. त्यानंतर 1 इंटू 0, 0, 1 इंटू 0, 0, 1 इंटू 1, 1. अशा प्रकारे आपण ट्रुथ टेबल काढून घेतलेला आहे. तर सर्किट डायग्राम कशी असणार आहे? आता यामध्ये बघा आपल्याला काय काय यूज करायचं आहे. इनपुट्स, दोन इनपुट्स लागणार आहे आपल्याला. त्यानंतर रेझिस्टर पण लागणार आहे, डायोड लागणार आहे. डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस यूज करायचा आहे की रिव्हर्स बायस ते पण बघूयात. त्यानंतर नंतर आउटपुट, त्यानंतर एक 5 व्हीसीसी जो आहे तर तो पण एक जॉईन करायचा आहे. ते सर्व आता एकदा आपण जी सर्किट डायग्राम जी आहे तर ती काढून घेऊयात. तर यामध्ये सुरुवातीला बघा एक इनपुट्स घेऊयात. ए इनपुट्स. त्यानंतर पुढे काय जोडायचं आहे आपल्याला रेझिस्टर जोडायचा आहे. रेझिस्टर जोडला. त्यानंतर बघा जो रेझिस्टर आहे तर तो 220 ओहमचा आहे. 220 ओहमचा असणार आहे. त्यानंतर मग आता जो डायोड जो आपल्याला यूज करायचा आहे तर तो रिव्हर्स बायसचा यूज करायचा. कशा प्रकारे करायचा आहे? रिव्हर्स बायस. अशा प्रकारे. त्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारे दुसरं पण इनपुट जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे. आता बी इनपुट्स घेऊयात. सेम रेझिस्टर घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर रिव्हर्स बायस मध्ये तुम्हाला डायोड जो आहे तो डायोड ऍड करून घ्यायचा आहे. बघा रेझिस्टर जो आहे तुमचा तर तो 220 ओहमचा असणार आहे. हा बी इनपुट्स असणार आहे. त्यानंतर हे दोन्ही काय करायचे आहे तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केल्यानंतर इकडे एक आपल्याला आउटपुट दाखवायचं आहे. या ठिकाणी आउटपुट आपल्याला असणार आहे. त्याला आपण वाय दाखवूयात. त्यानंतर एक जो आहे रेझिस्टर तो आपल्याला खाली दाखवायचा आहे. या ठिकाणी फीडबॅक रेझिस्टर आपण त्याला म्हणू शकतो.
आणि त्यानंतर आपल्याला खाली या ठिकाणी एक पॉवर सप्लाय जो आहे तर तो द्यायचा आहे. अशा प्रकारे आपली ही सर्किट डायग्राम असणार आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ॲपमध्ये संपूर्ण जॉइन करून घ्यायचं आहे. जॉइन केल्यानंतर बघा सर्किट डायग्राम जॉइन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, रन करायचं. रन केल्यानंतर आपला जो ट्रुथ टेबल आहे त्यानुसार रन होतंय की नाही ते आपल्याला बघायचं आहे. चला आता AND गेट जो आहे तर तो रन होतोय का नाही बघूयात. तर या ठिकाणी बघा AND गेट. आता आपल्याला माहिती आहे की जे डिव्हाइसेस लागतात तर ते कुठून घ्यायचे आहे. तुम्हाला स्क्रीनच्या या ठिकाणी पी आणि एल दिसत आहे. जिथे बघा कर्सर दिसत आहे. त्या ठिकाणी पी वर क्लिक करायचं आहे. इथे पिक डिव्हाइस यामध्ये टाका तुम्हाला AND गेट टाकायचं आहे. AND गेट. AND गेट आला. या ठिकाणी प्रिव्ह्यू मध्ये सिम्बॉल त्याचा सॉरी AND गेट नाही. आपल्याला या ठिकाणी AND गेट रन करायचं आहे. बरोबर आहे. सुरुवातीला आपल्याला लॉजिक स्टेट घेऊयात. लॉजिक स्टेट. या ठिकाणी बघा लॉजिक स्टेट्स आपल्याला दिलेलं आहे. त्यावर डबल क्लिक केल्यानंतर ऍड होतं. आपण फर्स्ट प्रॅक्टिकल घेत असताना संपूर्ण मी त्याची इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली होती. त्यानंतर या ठिकाणी आता लॉजिक प्रोब घ्या म्हणजेच आउटपुट. लॉजिक प्रोब यामध्ये बघा लॉजिक प्रोब 2 दिलेले आहे. त्यामधला जो बिग लॉजिक प्रोब आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. डबल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍड झालेला दिसतोय. आता रेजिस्टर्स लागणार आहे. परत रेजिस्टर्स टाका. या ठिकाणी बघा रेझिस्टरचा सिम्बॉल पण दिसत आहे आणि या ठिकाणी खाली एक डबल क्लिक केल्यानंतर रेझिस्टर पण ऍड झालेला आहे. त्यानंतर आता डायोड लागणार आहे. तर डायोड सर्च केल्यानंतर बघा या ठिकाणी यावर डबल क्लिक करा. डायोड पण ऍड झालेला आहे. त्यानंतर अजून काय लागणार आहे आपल्याला आउटपुट पण घेतलेलं आहे आणि त्यानंतर पॉवर सप्लाय द्यायचा आहे. पॉवर सप्लाय कुठून घ्यायचा ते आता बघूयात. आता हे बेसिक जे डिव्हाइसेस आहेत जे लागणार आहे आपण घेतलेलं आहे. आता ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॉवर सप्लाय कुठून द्यायचा आहे हे सर्व जॉइन केल्यानंतर आपण बघूयात. सुरुवातीला जॉइन करून घेऊयात. सुरुवातीला काय घेऊयात? इनपुट्स घेऊयात. लॉजिक स्टेटवर क्लिक करा. आपल्याला इनपुट्स भेटतील. त्यानंतर या ठिकाणी आपण झूम करून घेऊयात. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हं. त्यानंतर दुसरं इनपुट्स घ्या. 2 इनपुट्स घेतले. आता त्याला काय जोडायचं आहे? जसं आपण मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्यानुसार आपल्याला रेझिस्टर घ्यायचे आहे. मग या ठिकाणी रेझिस्टरवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. हा एक रेझिस्टर झाला आणि एक दुसरा या ठिकाणी झाला. आता हे जॉइन करून घ्यायचं आहे. जॉइन केले. त्यानंतर आता आपल्याला जो रेझिस्टर घ्यायचा आहे तर तो 220 ओहम घ्यायचा आहे आणि ते बघा 10K दिलेला आहे. मग या ठिकाणी 10K जो दिलेला आहे तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा असे अ, असा बॉक्स जो आहे तर तो ओपन झालेला दिसेल. यामध्ये बघा तुम्हाला 220 स्पेस ओहम OHM असं टाइप करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. म्हणजे हा 220 चा तुमचा ओहम झालेला आहे. परत या ठिकाणी पण 10K जो आहे तर त्यावर क्लिक करा. परत 220 के सॉरी के ने आपला ओहम आहे. ओहम आणि एंटर करा. म्हणजे 220 220 चे आपण ओहम्स घेतलेला आहे. आता डायोड घ्यायचा आहे. त्या ठिकाणी डायोडवर क्लिक करा. डायोड ॲड करा. आता हा डायोड अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर त्याला रोटेट करायचं आहे. याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला राइट क्लिक करायचं आहे. जो सिम्बॉल आहे त्यावर काय करायचं आहे हा जो सिम्बॉल आहे तर त्या ठिकाणी राइट क्लिक करा आणि त्याला काय करायचं आहे रोटेट करा. इथे ऑप्शन दिलेला आहे बघा. रोटेट क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज किंवा 180 डिग्री मध्ये तुम्हाला कसं रोटेट करायचं त्यानुसार तुम्ही करू शकता. आपल्याला फॉरवर्ड बायस सॉरी रिव्हर्स बायस पाहिजे. मग अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे.
तो परत इथून उचलायचा आहे आणि या ठिकाणी पेस्ट करायचा. एक झाला. आता दुसरा डायोड घ्या. या ठिकाणी घ्या. त्यानंतर याला परत यावर राइट क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं आहे, रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट केल्यानंतर बघा, हं, आता हे तुम्हाला जॉइंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमचे इनपुट्स, रेजिस्टर आणि डायोड जॉइंट झालेले आहे. आता हे ॲड करून घ्या. हं, अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर बघा, एक आउटपुट्स देऊयात. लॉजिक प्रोब. आता हा जॉइन करून घेऊयात. हा जॉइन झाल्यानंतर आता लॉजिक प्रोबमध्ये आपण आउटपुट्स असतात. आता त्यानंतर काय राहिलेलं आहे, परत एक रेजिस्टर आपल्याला घ्यायचा आहे. फीडबॅक रेजिस्टर घेऊयात. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, यावर परत राइट क्लिक करायचं आहे आणि राइट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रोटेट करायचं आहे. क्लॉकवाईज रोटेट करूयात. त्यानंतर ॲडजस्ट करून घेऊयात. त्यानंतर परत हे जॉइन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर फायनल आपल्याला काय करायचं आहे, पॉवर सप्लाय द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पॉवर सप्लायसाठी बघा, पी आणि एलच्या शेजारी बघा येल्लोचे 2 सिम्बॉल दिसत आहे. टर्मिनल्स मोड. टर्मिनल्स मोडमध्ये जायचं आहे. टर्मिनल्स मोड्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला पॉवर दिसत आहे बघा, या ठिकाणी पॉवरचं बटन दिसत आहे किंवा लेबल असेल तर ते पॉवरवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पॉवर जो आहे तर तो ॲड करायचा आहे. आता बघा, याची डायरेक्शन वरती दाखवलेली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही तशा प्रकारे सुद्धा जॉइन करू शकता किंवा त्याला रोटेट सुद्धा करू शकता. आपण काय करूयात, त्याला रोटेट करून घेऊयात. रोटेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 180 डिग्रीना फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जॉइन करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला जॉइन करून घ्यायचं आहे. जॉइन झाल्यानंतर आता तुम्हाला रन करायचं आहे. या ठिकाणी रनचं बटन आहे. रनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ट्रुथ टेबल जो आहे बघा या ठिकाणी, आता पीपीटी मध्ये बघूयात आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, 0 ला 0 आलेलं, फक्त या ठिकाणी 1 ला 1 आलेला आहे आणि आपला फॉर्म्युला जो आहे ए इंटू बी आलेला आहे. बरोबर आहे. प्लॅन गेटचा हा फॉर्म्युला आहे. तर 1 इंटू 1 एवढंच एक येत आहे आणि बाकीच्यांना 0 आलेला आहे. तर आता बघूयात प्रोटोसॅप नुसार आपले रिडिंग जे आहे तर ते बरोबर येतात का. 0 इंटू 1 0 आलेला आहे. पहिलं बघा, 0 ला 0 होतं, बरोबर आहे पहिले रिडिंग. दुसरं 0 ला बघा 0 आलेला आहे. त्यानंतर 1 ला बघा 0 आलेला आहे आणि 1 ला 1 आलेला आहे. अशा प्रकारे आपला अँड गेट जो आहे तर तो अँड गेट व्हेरिफाय झालेला आहे. सर्वांना समजलंच असेल. अशा प्रकारे तुम्हाला आता दुसरं गेट जे आहे आपलं, ते कोणतं गेट आहे, ऑर गेट आहे. ऑर गेटचं सुरुवातीला माहिती बघूयात आणि परत प्रोटोस वर येऊन आपल्याला काय करायचं आहे, रन करायचं आहे. तर या ठिकाणी आता हे इरेज करतो. सुरुवातीला बघा, इरेज करण्या अगोदर हे स्टॉप करायचं आहे. ज्यावेळेस आपण रन केलेलं आहे ते स्टॉप करून घ्या आणि त्यानंतर हे सिलेक्ट करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा क्लोजचं बटन आहे. ब्लॉक डिलीट, तर यावर क्लिक करून तुम्हाला इरेज करून घ्यायचं आहे. आता इरेज झाल्यानंतर आता परत आपण पीपीटी कडे येऊयात. या ठिकाणी बघा, अँड गेट आपला व्हेरिफाय झालेला आहे. तर पुढचं बघूयात, ऑर गेट. आता या ठिकाणी ऑर गेटचा फॉर्म्युला जो आहे तर तो सुरुवातीला बघूयात. ऑर गेटचा जो फॉर्म्युला आहे, ए प्लस बी इज इक्वल टू काय येतोय आपला वाय. वाय मीन्स काय आहे आपला आउटपुट असणार आहे. आता इनपुट्स घेऊयात. 0 0, त्यानंतर 0 1 1 0, नंतर 1 1. सांगा, 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, त्यानंतर 1 प्लस 1 1. अशा प्रकारे आपण ट्रुथ टेबल काढून घेतलेला आहे. आता सर्किट डायग्राम. आता या ठिकाणी आपण सर्किट डायग्राम जी आहे तर ती काढणार आहोत ऑर गेटची. सुरुवातीला काय करायचं आहे बघा, आपल्याला 2 इनपुट्स घ्यायचे आहे. सुरुवातीला ए इनपुट्स घेऊयात. त्यानंतर पुढे रेजिस्टर जॉइन करायचा आहे.
त्यानंतर डायोड घ्यायचा आहे. आता डायोड बघा फॉरवर्ड बायस घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा आहे? फॉरवर्ड बायस घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा पुढे बी इनपुट्स घेऊयात. याला पण रेझिस्टर इनपुट्स घेतल्यानंतर हा रेझिस्टर, त्यानंतर मग पुढे जायचं आहे. डायोड घ्या. डायोड घेतल्यानंतर काय करायचं आहे? दोन्ही पण फॉरवर्ड बायस घ्यायचं आहे आणि हे जॉइन करून घ्यायचं आहे. जॉइन झाल्यानंतर बघा पुढे काय करायचं आहे आपल्याला सेम आउटपुट द्यायचं आहे. आउटपुट दिल्यानंतर खाली बघा एक रेझिस्टर फीडबॅक रेझिस्टर जॉइन करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पॉवर सप्लाय दिला होता, पण या ठिकाणी आता आपल्याला हे ग्राउंड करायचं आहे. अशा प्रकारे आपली ही सर्किट डायग्राम असणार आहे. मग हे रेझिस्टर बघा 220 ओहमचे असणार आहे. दोन पण 220 ओहम. त्यानंतर हे डायोड दिलेले आहे, 2 डायोड दिलेले आहे. त्यानंतर बघा हा जो डायोड आहे फीडबॅक रेझिस्टर जो आहे तर तो किती दिलेला आहे? 1K चा दिलेला आहे. 1K ओहम. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? ही सर्किट डायग्राम जी आहे तर ती आता आपण PPTच्या माध्यमातून आपण काढलेली आहे. आता प्रोटोस ॲपवर जाऊन आपल्याला सेम सर्किट डायग्राम कनेक्शन करून घ्यायचं आहे आणि ट्रुथ टेबल जो आहे तर तो व्हेरिफाय करायचा आहे. चला आता ॲपवर जाऊयात. या ठिकाणी बघा सुरुवातीला बघा जे इनपुट्स आहे तुम्हाला माहित आहे बघा इनपुट जे आहे तर ते लॉजिक स्टेट मधून आपण ऍड करत असतो. या ठिकाणी एक ऍड करूयात, परत एक दुसरा ऍड करूयात. अशा प्रकारे 2 घेतले. आता रेझिस्टर घ्या, रेझिस्टरवर क्लिक करा. आता फास्ट करा. तर जवळपास तुम्हाला जी माहिती जी आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला समजून गेलेली आहे. 2 रेझिस्टर घेतले, कनेक्शन करून घ्या. त्यानंतर बघा सर्व जवळपास विद्यार्थी जे आहेत तर इथंच प्रॉब्लेम येत असतो. जिथं 10K आहे तर तिथं 220 ओहम करायचं आहे सुरुवातीला आपल्याला. सेम खाली पण अशा प्रकारे 220 ओहमच्या 2 रेझिस्टर घेतलेले आहे. आता डायोड घ्यायचे आहे. डायोड आता फॉरवर्ड बायसचे घ्यायचं आहे. डायोडवर क्लिक करा. 2 डायोड घ्या ऍड करून. तर त्याला रोटेट करा. ठीक आहे 2 घेऊन घेऊयात. त्यानंतर यावर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर पण राईट क्लिक करा आणि फिरून घ्या. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी बघा ते परत खाली वर जरी झालं तरी ठीक आहे. परंतु काय करा नंतर जॉइन करताना व्यवस्थित जॉइन करून घ्या. अशा तर डायोड आणि रेझिस्टर जो आहे तर तो तुम्हाला वायरिंग करून घ्यायचा आहे. वायर केल्यानंतर हे परत जॉइन करून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा दोन्ही डायोड आपण जॉइंट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक आउटपुट द्यायचं आहे तुम्हाला. लॉजिक प्रोबचा यूज करून तुम्हाला या ठिकाणी आउटपुट द्या. त्यानंतर परत हा जॉइन करून घ्या. जॉइन केल्यानंतर आता एक फीडबॅक रेझिस्टर परत द्यायचा आहे. रेझिस्टरवर क्लिक करा. इथे रेझिस्टर ऍड करा. त्यानंतर परत त्याला रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट करून घेतल्यानंतर परत त्याला ऍडजस्ट करून घ्या व्यवस्थित जिथं घ्यायचं आहे तिथे. आणि त्यानंतर बघा वायरिंग करून घ्या. वायर केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ग्राउंड घ्यायचा आहे. ग्राउंड घेण्यासाठी परत बघा पी आणि एल दिसत आहे. त्याच्या शेजारी काय दिसत आहे बघा टर्मिनल्स मोड दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा ग्राउंड दिलेला आहे. पॉवरच्या खाली ग्राउंड दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड ऍड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत हे 2 वायरी ज्या आहेत त्या ऍड करून घ्यायचं आहे. ऍड झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचंय फायनली रन करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे कनेक्शन झाल्यानंतर आता तुम्हाला रन करायचा. रन केल्यानंतर बघा 0 ला 0 येत आहे ट्रुथ टेबल नुसार. त्यानंतर दुसरं जे रीडिंग आहे 0 1 घ्या. या ठिकाणी बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इनपुट्स घेतलेले होते. ए आणि बी घेतलेला होता. त्यानंतर लॉजिक स्टेटनुसार त्यानंतर मग रेझिस्टर पण घेतलेले होते 220 ओहमचे. फक्त आपला डायोड जो आहे तर तो चुकलेला होता. तर तो रिव्हर्स बायस घेतलेला होता. आपल्याला काय घ्यायचं फॉरवर्ड बायस घ्यायचा होता. तर तो तेवढा ॲड केलेला आहे. आता चेंजेस केले आहे मी. आणि त्यानंतर मग आपलं बाकीचं आहे आउटपुट असेल, फीडबॅक रेजिस्टर असेल आणि ग्राउंड असेल. हे सर्व ॲज इट इज आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला रन करून बघायचं आहे. रन करण्यासाठी बघा आपला फॉर्म्युला काय आहे? आता आपला OR गेट चालू आहे. बरोबर आहे? या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल OR गेटचा जो फॉर्म्युला आहे तर तो काय आहे A प्लस बी आहे. म्हणजे 0 प्लस 0 0 येणार आहे. 0 प्लस 1 1 आलेला आहे. बघा या ठिकाणी आउटपुटमध्ये 1 दिसत आहे. त्यानंतर मग 1 प्लस 0 1 प्लस 0 1 येणार आहे. आउटपुटमध्ये दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आता 1 प्लस 1 1 येणार आहे. 4च्या 4 आपले इनपुट जे आहे दिलेलं आपण व्यवस्थित आपल्याला आउटपुट्स मिळालेलं आहे. म्हणजे आपला OR गेट पण काय झालेलं आहे व्हेरिफाय झालेला आहे. फक्त तो डायोड जो आहे त्याकडे लक्ष द्या. रिव्हर्स बायस आहे की फॉरवर्ड बायस आहे. AND गेटमध्ये रिव्हर्स बायस होता आणि ग्राउंडच्या जागी आपल्याला पॉवर होता. ओके. पॉवर ॲड करायचा होता त्या ठिकाणी. आणि आता जो आपला OR गेट आहे, बरोबर आहे. OR गेटला आपण काय केलेलं आहे या ठिकाणी डायोड जो आहे तर तो फॉरवर्ड बायस दोन्ही पण घेतलेला आहे आणि बाकी ग्राउंड केलेला आहे जिथं पॉवर सप्लाय होता तेवढंच. आणि आपण रन केलेला आहे. आता काय करायचं आहे या ठिकाणी जायचं आहे स्टॉप करून घ्यायचा आहे. स्टॉप केल्यानंतर OR गेट व्हेरिफाय झालेला आहे. आता पुढचा गेट घ्यायचा आहे नॉट गेट. या ठिकाणी हे सर्व इरेज करून घेऊयात. या ठिकाणी सिलेक्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी क्रॉसची साइन आहे तर त्यावर जाऊन इरेज करून घ्यायचा आहे. आता पीपीटी कडे येऊयात. आपला झालेला आहे OR गेट. आता पुढचा आहे नॉट गेट. तर नॉट गेटमध्ये बघा सुरुवातीला त्याचा फॉर्म्युला. नॉट गेट म्हणजेच काय जो अपोझिट घ्यायचा आहे. 0 असेल त्याच्या अपोझिट 1 येणार आहे. आपला फॉर्म्युला आहे. म्हणजेच A जर घेतलेला आहे तर त्याचा विरुद्ध म्हणजे एक कॅप आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला 2च इनपुट्स घेता येणार आहे 0 आणि 1. या ठिकाणी एम्प्टी असणार आहे. तर बघा 0 च्या अपोझिट काय असणार आहे 1, 1 च्या अपोझिट 0 येणार आहे. हे आपल्याला व्हेरिफाय करून घ्यायचं आहे प्रोटोसॅपच्या माध्यमातून. आता सुरुवातीला जी सर्किट डायग्राम आपल्याला आली पाहिजे. या ठिकाणी आपण सर्किट डायग्राम जी आहे नॉट गेटची तर ती सुरुवातीला काढून घेऊयात. मग त्यानुसार आपल्याला त्याची हेल्प जी आहे तर ती सर्किट रन करत असताना आपल्याला होणार आहे. सुरुवातीला बघा आपल्याला या ठिकाणी इनपुट्स एकच घ्यायचं आहे. आपण एक इनपुट्स घेऊयात. त्यानंतर त्याला रेझिस्टर जोडूयात. रेझिस्टर जोडल्यानंतर पुढे काय करायचं आहे तुम्हाला ट्रान्झिस्टर जो आहे तर तो जॉइन करायचा आहे. ट्रान्झिस्टर जॉइन केल्यानंतर वरती बघा तुम्हाला प्रत्येक रेझिस्टर जो आहे तर तो जॉइन करून घ्यायचा आहे. झाल्यानंतर वरती काय द्यायचं एक पॉवर सप्लाय द्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बघा थोडी डायग्राम व्यवस्थित आलेली नाहीये. पण एकदा समजून घ्या. ठीक आहे. हा ट्रान्झिस्टर आहे आपला. त्यानंतर खाली जो आहे तर ते तुम्हाला ग्राउंड करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग बघा या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचं आहे आउटपुट द्यायचं आहे. तर ते वाय लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वाय मीन्स आउटपुट. आता यानंतर बघा इथे रेझिस्टर जे जॉइन केलेलं आहे 220 ओहमचा आहे. त्यानंतर वरती हा इथे 1 के आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे आणि जो ट्रान्झिस्टर जो आहे तर तो काय आहे BC 107 असणार आहे. 107 हा आपल्याला ट्रान्झिस्टर यूज करायचा आहे. अशी आपली सर्किट डायग्राम आहे. हीच आता कनेक्शन जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे प्रोटोसॅप मध्ये आपल्याला कनेक्शन जे आहे तर ते करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला प्रोटोसॅप जे आहे तर त्यावर जाऊयात. आता या ठिकाणी बघा सुरुवातीला एक इनपुट्स घ्यायचा आहे. लॉजिक स्टेट घ्या, ॲड करा. ठीक आहे, ॲड केला. रेझिस्टर घ्या. या ठिकाणी रेझिस्टरचा पॉवर किती आहे? 220 ओहम. OHM. एंटर करा.
ओम झाला, जॉइन करून घ्या. त्यानंतर पुढे काय आहे ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर परत आपल्याला ऍड करावं लागणार आहे. पी वजा ट्रान्झिस्टर काय टाकायचं आहे बीसी, बीसी त्यानंतर 107 बघा या ठिकाणी आपल्याला अ, भेटलेला आहे. BC107 हा बायपोलर जो आहे ट्रान्झिस्टर यावर डबल क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा ऍड झालेला आहे. आता या ठिकाणी जाऊन तुम्हाला काय करायचं आहे पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर वायरिंग करून घ्या आता. त्यानंतर वरती बघा एक रेजिस्टर द्यायचा आहे. रेजिस्टर घ्या. त्यानंतर याला रोटेट करून घ्या. रोटेट केल्यानंतर याला अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक आउटपुट त्यासाठी लॉजिक प्रोब यूज करायचा आहे आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर वायरिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला आता. थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके. या ठिकाणी आता वरती एक पॉवर सप्लाय द्यायचा आहे. या ठिकाणी जायचं आहे. टर्मिनल्स मोडमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पॉवरवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पॉवर जो आहे तर तो ॲड करायचा आहे. ॲड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेवट आता ग्राउंड करायचा आहे. जो ट्रान्झिस्टर दिलेला आहे त्या ठिकाणी ग्राउंड करून घ्या. एक ग्राउंड घ्या. त्या ठिकाणी ग्राउंड करून घ्या. त्यानंतर जॉइन करून घ्या. जॉइन झाल्यानंतर बघा व्यवस्थित कनेक्शन आपण केलेले आहेत की नाही एकदा चेक करून घ्या. चेक झाल्यानंतर बघा रन करायचं आहे. रन केल्यानंतर बघा 0 ला 1 आलेला आहे आणि 1 ला काय आलेला आहे 0 आलेला आहे. अशा प्रकारे आपला जो ट्रुथ टेबल जो आहे तर तो पण आपला व्हेरिफाय झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आज आपण जो आपलं दुसरं प्रॅक्टिकल जे होतं तर ते आपण रन केलेलं आहे म्हणजेच कंप्लीट केलेलं आहे. अशा प्रकारे प्रोटोस ॲपच्या साहाय्याने आज आपण जे अँड गेट असेल अ, या ठिकाणी बघा अँड गेट असेल, ऑर गेट असेल आणि तसेच नॉट गेट जे आहे तर त्या रिलेटेड आपण फॉर्म्युलेनुसार ट्रुथ टेबल पण बघितलेले आहे, सर्किट डायग्राम पण बघितलेले आहे आणि त्यानुसार प्रोटोस ॲप आपण रन पण करून बघितलेले आहे. तिन्ही पण व्यवस्थित झालेले आहे. याचा तुम्हाला व्यवस्थित सराव करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आज आपण रिअलायझेशन ऑफ बेसिक गेट्स युजिंग डिस्क्रीट कॉम्पोनंट्स हे जे सेकंड प्रॅक्टिकल जे आहे तर ते आपण व्यवस्थितरित्या आपण बघितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो पहिलं पण प्रॅक्टिकल आपण अशाच प्रकारे बघितलेलं आहे. पीपीटी एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर आपण ॲपवर जाऊन काय केलेलं आहे रन केलेलं आहे. पहिलं जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये कॉम्पोनंट कशा प्रकारे घ्यायचे आहे. त्यानंतर कोणकोणते बेसिक लागणार आहे त्यामध्ये लॉजिक स्टेट असेल म्हणजे इनपुटसाठी आपण यूज करत असतो. तसेच लॉजिक प्रोब जे आहे तर ते आपण आउटपुटसाठी यूज करत असतो. तर या रिलेटेड आपण खूप सारी माहिती प्रत्येक कॉम्पोनंट कशाप्रकारे घ्यायचे आहे. त्यानंतर जो ग्राफ दिलेला आहे किंवा जी स्क्रीन दिलेला आहे त्याच्यावर सर्किट जे आहे तर ते कशाप्रकारे जॉइन करायचं आहे त्या रिलेटेड सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. सिक्वेन्सनं संपूर्ण प्रॅक्टिकल बघून घ्या म्हणजे तुमचे डाउट्स जे आहेत ते डाउट्स क्लिअर होतील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आता पुढील एका प्रॅक्टिकलमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.